नमस्कार. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या बातम्यांमध्ये स्वागत. भारतीय शेतीमाल तपासणी युरोपने केली अधिक काटेकोर. कीटनाशक अवशेषांसह वाढणार विषारी घटकांवर नियंत्रण. कढीपत्ता, शेंगदाणा, नागवेलीची पाने आणि ढोबळी मिरची या शेतीमालाचा होणार अधिक काटेकोर तपासणी. हळदीच्या निर्यातीत 17,000 टनांनी वाढ. देशातून वर्षभरात 1.70 लाख टन निर्यात. दरवाढीच्या प्रतीक्षेत कापूस शेतकऱ्यांच्या घरातच. दर घसरल्याने चिंतेत वाढ. दुहेरी संकटामुळे आर्थिक कोंडी. वेरूळ कृषी मंडळात शेतकऱ्यांचा रब्बी ज्वारीकडे वाढला कल. दरवाढीचा मिळणार फायदा. कृषी विभागानेही केली जनजागृती. कापूस, सोयाबीनला अतिवृष्टीचा फटका. हळदीला रोगाचे ग्रहण. लागवड खर्च निघतो की नाही हेच तर शेतकऱ्यांना कळेना. बाजार समितीत गहू 4,000वर. किराणा दुकानात किमान 5,000 रुपये दर. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गव्हाचा पेरा झाला कमी. बाजारात येणारी आवकही घटली. 100 रुपयात पामतेल, पोहे, रवा, मैदा आणि डाळ. 3,88,987 लाभार्थ्यांना आनंदाचा शिदा. जून ते ऑक्टोबर 2023 अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचे वितरण करण्यासाठी 24 जानेवारी 2024 रोजी GR काढण्यात आलेला आहे. या GR प्रमाणे 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीचे वितरण करण्यात येणार आहे. 2 हेक्टरऐवजी 3 हेक्टरकरिता मिळणाऱ्या मदतीसाठी 61,71,51,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये 22 शेतकऱ्यांना, धुळे जिल्ह्यात 967 शेतकरी, जळगाव जिल्ह्यात 7,799, अहमदनगर जिल्ह्यामध्ये 92, नागपूर जिल्हा 5,829, चंद्रपूर जिल्ह्यात 10,843, गोंदिया जिल्ह्यात 2,046, अमरावती जिल्ह्यामध्ये 29,147, यवतमाळ जिल्ह्यात 60, बुलढाणा जिल्ह्यामध्ये 7,793 शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे. या 10 जिल्ह्यामध्ये 61 कोटी रुपयांचा निधी वितरित केला जाणार आहे. त्यामुळे काही दिवसातच या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा होणार आहे. धन्यवाद. शेतकऱ्यांसाठी दररोजच्या महत्त्वाच्या बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.